फक्त 2 बटाटे मिक्सरला लावून अशी मस्त कुरकुरीत ही चकलीची रेसिपी आज आपण पाहूया। मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी असो किंवा प्रवासामध्ये नेण्यासाठी किंवा चहासोबत खाण्यासाठी काही कुरकुरीत तुम्हाला हवं असेल तर अशी ही बटाट्याची चकली एकदा बनवून तुम्ही महिनाभरासाठी साठवून ठेवू शकतात। चवीला अप्रतिम अशी बटाटा चकली बनवण्यासाठी या ठिकाणी मी 2 बटाटे शिजवून घेतलेले आहे। साल काढून घेतल्यानंतर बटाट्याचे काप करायचे आहे। अशा प्रकारे काप झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काप टाकायचे आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे। जास्तही पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाही। अगदी थोडंसं पाणी टाकून मिक्सरला हे बटाटे आपल्याला एकदम बारीक असे वाटून घ्यायचे आहे। या प्रकारे यामध्ये बटाट्याचं थोडंसुद्धा तुकडं राहू द्यायचं नाही, एकदम फाईन असं बारीक असे वाटायचं आहे। आता हे वाटून घेतलेली पेस्ट आपण बाजूला ठेवू। एक पसरट भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 2 वाट्या तांदूळाचं पीठ घालते। तर हे तांदूळाचं पीठ घरीच बनवलेलं आहे। तांदूळ धुवून तो सावलीमध्ये वाळून गिरणीमधून दळून आणलेला आहे। तुम्ही रेडीमेड जी मिळते तांदूळाची पिठी ती सुद्धा घेऊ शकतात। 2 वाटी तांदूळाच्या पिठासाठी 1 वाटी बेसन पीठ घेतलेले आहे। तुम्ही वाटीची साईजही पाहू शकतात, मीडियम साईजची अशी वाटी आहे। त्यानंतर या पिठामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे, पाव चमचा ओवा टाकायचा आहे, अर्धा चमचा पांढरे तीळ घालायचे आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्यानंतर पाव चमचा हळद टाकायची आहे आणि 1 चमचा लाल मिरची पावडर। तर मीडियम चवीची अशी ही मिरची पावडर आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरची पावडर वापरू शकतात। एवढे हे मसाले टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचे आहे पिठामध्ये। पूर्णपणे आता हे मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये मोहन घालण्यासाठी मी तडका पॅनमध्ये 2 चमचे तूप हे कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे। तुपाच्या ऐवजी तुम्ही बटरचाही वापर करून घेऊ शकतात। शक्यतो चकलीमध्ये तेलाचं मोहन वापरलं जाते, पण तुम्ही जर का तुपाचं किंवा बटरचं मोहन वापरलं असं यामध्ये घातलं तर चवीला ही चकली अप्रतिम लागते आणि खुसखुशीत सुद्धा छान अशी होते। गावरान तूप हे टाकून घेतलेलं आहे। तुम्ही कोणत्याही तुपाचा वापर करून घेऊ शकतात। तूप हे गरम असल्यामुळे चमच्याने सुरुवातीला मिक्स करून घेऊ। त्यानंतर हाताने अशा पद्धतीने हे पूर्ण तूप जे आहे आपण टाकलेलं आहे मोहन, ते पूर्ण पिठाला असं हे लावून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकतात आता हे जे पीठ आहे अशा पद्धतीचा हलकासा मुटका व्हायला हवं इतपतच यामध्ये तूप घालायचं आहे। साधारण पोहे खाण्याचे 2 चमचे एवढंच तूप टाकलेलं आहे। यापेक्षा जास्तही तुपाचा तुम्ही वापर करू नका। त्यानंतर बटाट्याची प्युरी जी आहे ते बटाट्याचं वाटण या पिठामध्ये टाकायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर हे चकलीचं पीठ भिजवत असताना जर का तुम्हाला कोरडं वाटायला लागलं तर यामध्ये अगदी थोडंशा पाण्याचा वापर तुम्ही करून घेऊ शकतात आणि जर का पातळसर झालं तर यामध्ये आणखी थोडंसं तांदूळाचं आणि बेसनाचा पिठाचा वापर करून पीठ असं व्यवस्थित असं हे मळून घ्यायचं आहे चपातीप्रमाणे। या प्रकारे पीठ हे मळून घेतलेलं आहे। जास्त घट्टसर सुद्धा नाही आणि पातळसर सुद्धा नाही। जसं आपण पोळ्यांसाठी चपात्यांसाठी पीठ मळतो तशा प्रकारे हे पीठ मळून घेतलेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी मी हा साचा घेतलेला आहे चकली बनवण्याचा। साच्यामध्ये प्लेट लावत असताना उथळ बाजू वरती करायची आहे आणि खोलगट बाजू ही खाली करायची आहे। त्यानंतर साचा हा बंद करायचा आहे। आता साच्याला हे चकली बनवण्याचं पीठ चिटकू नये म्हणून अगदी थोडंसं तेल हे लावून घ्यायचं आहे। ह्या प्रकारे पूर्ण बाजूला तेल हे लावून झालेलं आहे। ब्रश नसेल तर अशा आजूबाजूला चमच्यानेही तुम्ही अगदी थोडंसं तेल सोडून घेऊ शकतात। आता हे जे पीठ आहे चकलीचं ते घ्यायचं आहे। असा एखादी उंडा घ्यायचा आहे। जेवढं साच्यामध्ये पीठ मावेल तेवढा उंडा घ्यायचा आहे। हाताने असा छान स्मूथ करायचा आहे। त्यानंतर साच्यामध्ये मावेल त्यानुसार लांबट करायचं आहे। आता हे पीठ साच्यामध्ये भरून घेते। हाताने थोडंसं हे पीठ दाबून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून हवा शिल्लक राहणार नाही आणि चकली बनवताना ती तुटणार सुद्धा नाही। हे पीठ भरून घेतल्यानंतर साचा बंद करायचा आहे। त्यासोबतच गॅसवरती चकली तळण्यासाठी तेल सुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तर त्या चकलीसाठी तेल कितपत गरम असायला हवं बरं का, तर असं थोडासा उंडा टाकून पाहायचा, अगदी छोटासा गोळा। अगदी हे पीठ वर आलेलं आहे टाकताच बरोबर आणि जळालेलं सुद्धा नाही। अगदी परफेक्ट असं हे तेल गरम झालेलं आहे। त्यानंतर हे चकली आपल्याला अशा प्रकारे सोडायची आहे। तर अगदी लांब लांब करायचे आहे आपल्याला, एखादी स्टिक प्रमाणे किंवा कुरकुरे जसे मिळतात ना तसे मुलांना आवडतात तसे हे कुरकुरे होतात। तर अशा प्रकारे ही चकली सोडायची आहे।
तुम्ही पाहू शकता कुठेही चकली टाकताना तुटत नाही किंवा तुम्ही असा गोल छोट्या-छोट्याही करून घेऊ शकता. जेवढं तेल असेल किंवा ज्या साईजची कढई असेल त्यानुसार ही चकली पूर्ण टाकून घ्यायची आहे. त्यानंतर शेवटी हाताने तोडून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मीडियम ते थोडी मोठी आहे. कमीसुद्धा ठेवायची नाही, नाहीतर चकली ही मऊ पडते आणि ती तिथेच तुटते. तर मीडियम ते मोठ्या गॅसवरती ही चकली आपण तळून घेत आहोत. अशी थोडीशी काही सेकंद नंतर खालची बाजू थोडी कडक झाल्यानंतर ती पलटून घेतलेली आहे. अशी 1 ते 2 वेळेस उलटपालट करून ही चकली मस्त अशी आपल्याला तळून घ्यायची आहे. छान रंगही आलेला आहे. आता ही तळून झालेली चकली आपल्याला काढून घ्यायची आहे बाहेर ताटामध्ये. पूर्ण तेल हे निथळूनच घ्यायचं आहे. मात्र तुम्ही पाहू शकतात अजिबात तेलकट ही चकली होत नाही. तशाच प्रकारे बाकीच्या पिठाच्याही आपल्याला चकल्या ह्या करून घ्यायच्या आहे. अगदी बराबर होता मैत्रिणींनो ह्या चकल्या, काही जास्त वेळ लागत नाही आणि एकदा बनवून ठेवलेल्या ह्या चकल्या 15 दिवस 8 दिवस किंवा महिनाभरासाठी सुद्धा साठवून ठेवू शकतात. एकदम छान अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत ह्या चकल्या राहतात. मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा तुम्ही त्यांना खाऊ घालू शकतात किंवा एखाद्या दिवशी डब्यामध्ये सुद्धा देऊ शकतात किंवा प्रवासाला जायचं असेल तेव्हा सुद्धा ही चकली आपण सोबत घेऊन जाऊ शकतात. चवीला अप्रतिम लागणारी आणि झटपट होणारी अशा प्रकारची ही चकली आहे. जर का चकलीचा व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडासा सुद्धा आवडला असेल तर नक्कीच आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चकली ही पलटवायची आहे. हे कसं ओळखायचं? सुरुवातीला आपण चकली जशी तेलामध्ये सोडतो त्यावेळेस भरपूर सारे असे हे बुडबुडे निघतात आणि हळूहळू काही सेकंदमध्येच ते जे बुडबुडे आहेत ते कमी होतात. कमी बुडबुडे झाल्यानंतर चकली ही पलटून घ्यायची आहे आणि मस्त अशी खमंग कुरकुरीत होईपर्यंत ती तळून घ्यायची आहे. छान रंग आल्यानंतर चकलीचं पूर्ण तेल हे निथळून ती आपल्याला बाहेर काढायची आहे आणि तशाच प्रकारे संपूर्ण राहिलेल्या पिठाच्या ह्या चकल्या आपल्याला करायच्या आहेत. आता तुम्ही पाहू शकता संपूर्ण ह्या पिठाच्या चकल्या ह्या करून झालेल्या आहेत. साधारण 2 वाटी पीठ आणि 2 बटाटे एवढ्या या साहित्यामध्ये इतपत ह्या एवढ्या मोठ्या चकल्या तयार झालेल्या आहे. किती छान असा रंग आलेला आहे. सगळ्याच चकल्या मस्त अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेल्या आहे. तर अशा प्रकारे ह्या चकल्या झाल्यानंतर आपल्याला या चकल्यांचे असे छोटे छोटे तुकडे करून ठेवायचे आहे, म्हणजे मुलांना खाण्यासाठी अगदी योग्य सोयीस्कर होईल. तुम्ही पाहू शकता असा स्प्रिंगसारखं सुद्धा ह्या चकल्या होत असतात. तर तुम्हाला जशा हव्या तशा स्टिकसारख्या थोड्याशा मोठ्या किंवा अशा थोड्याशा लहान साईजमध्येही तुम्ही ह्या चकल्या तोडून घेऊ शकता, जसं तुम्हाला सोयीस्कर जमेल त्यानुसार. तर एकदम अतिशय चविष्ट आणि बनवायला सोपा हा नाश्त्याचा प्रकार आहे. पावसाळ्यामध्ये चहासोबत काहीतरी नाश्त्याला हवा असेल तर अशा प्रकारचा मस्त कुरकुरीत तुम्ही नाश्ता करून तर पहा. एकदा बनवाल तर तुमच्या घरातील सगळ्यांना हा नाश्ता आवडेल आणि तुम्ही बऱ्याच वेळा अशीच ही रेसिपी कराल. मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. तर हा बटाटा घ्यायचा आहे आपल्याला लाल. तर या बटाट्याला एलाल बटाटा असंही म्हटलं जाते. जो आपण रेग्युलर खाण्यासाठी बटाटा वापरतो तो अशा प्रकारचा असतो आणि हा जो आपल्याला बटाटा घ्यायचा आहे तो या प्रकारे लाल बटाटा घ्यायचा आहे. किंवा तुम्ही हा जर का तुम्हाला नाही मिळाला तर इंदोरी जो बटाटा असतो तोही तुम्ही बटाटा घेऊ शकतात. घेतलेला बटाटा आपल्याला सोलून घ्यायची आहे. या बटाट्याची साल पातळसर असते. पूर्णपणे अशा प्रकारची साल ही काढून घेतलेली आहे. त्यानंतर स्वच्छ हे बटाटे सोलून घेतलेले धुवून घ्यायचे आहे. म्हणून पाण्यामध्ये हा बटाटा टाकते. दोघं बटाटे धुवून घेतल्यानंतर कापडाने कोरडे करून घ्यायचे आहे. बटाटे कोरडे होत आहेत तोपर्यंत एका वाटीमध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि साधारण 1 ते 2 चमचा इतपत पाणी टाकायचं आहे. ह्या पाण्यामध्ये हे मीठ पूर्णपणे आपल्याला विरघळून घ्यायचं आहे. ह्या प्रकारे आता बटाटा पुसून घेतला, कोरडा केलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण कोणत्याही प्रकारचा खिसणीचा वापर करणार नाहीत, तर म्हणून खिसणी न वापरता हा मस्त कुरकुरीत चिवडा बनवण्यासाठी आपल्याला फक्त सुरी घ्यायची आहे आणि सुरीने अशा प्रकारे बटाट्याचे हे चिप्स करायचे आहे. जेवढे पातळ हे चिप्स करता येईल तेवढे पातळसर हे चिप्स करायचे आहे. ह्या प्रकारे अशा प्रकारे स्लाइड हे कट करून घ्यायचे आहे. तर हा जो बटाटा आहे यामध्ये टार्च नसतो, त्यामुळेच हा बटाटा कितीही वेळ तुम्ही बाहेर ठेवला तरी सुद्धा काळा पडत नाही. साधा आपण जो रेग्युलर बटाटा खातो ना तो लगेचच काळा पडत असतो.
आता हे चिप्स करून घेतल्यानंतर अशा प्रकारे एकावरती एक आपल्याला ठेवायचे आहे. किमान 4-5 चिप्स ठेवून घेतलेले आहे. त्यानंतर जेवढं बारीक हे चिरता येईल तेवढं बारीक हे चिप्स अशा प्रकारे चिरून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकतात किती मस्त असे सळ निघत आहे आणि काही जास्त वेळ लागत नाही. अगदी झटपट हे अशा प्रकारे बटाटे चिरले जातात. बटाट्याचा चिवडा करायचा झाला का आपल्याला कोणत्याही प्रकारची खिसणी शोधायची गरज नाही किंवा काही नाही. अशा पद्धतीने आपण सुरीने चिरून हा चिवडा मस्त मार्केटमध्ये जसा मिळतो ना तशाच पद्धतीने करून घेऊ शकतात. दिसायलाही छान दिसतो आणि खायलाही चविष्ट असा हा चिवडा लागत असतो. तर मंडळी, बटाटा हा चिरत असताना असं छान बारीकच चिरायचं आहे. जाडसर अजिबात राहू द्यायचं नाही. तुम्ही पाहू शकतात असे एकसारखे पातळसर हे काप झालेले आहे. अशाच पद्धतीने राहिलेला बटाटा सुद्धा मी चिरून घेते. किती सोपी पद्धत आहे चिप्स करायचे आणि त्यानंतर असं बारीक बारीक चिरून घ्यायचं. दोघं बटाटे या ठिकाणी चिरून घेतलेले आहे. सोबतच तेल सुद्धा मी गरम करण्यासाठी गॅसवरती ठेवलेलं होतं. तेल गरम झाल्यानंतर हा जो खीस आहे तो अशा प्रकारे तेलामध्ये सोडायचा आहे. तुम्ही पाहू शकतात ह्या प्रकारे. चिवडा हा तळत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे, कमी करायची नाही. कमी जर का गॅस केला तर हा चिवडा तेलकटही होतो आणि कडकही होतो. मीडियम ते मोठ्या गॅसवरतीच मस्त कुरकुरीत होईपर्यंत हा चिवडा तळून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने झाऱ्याने हा चिवडा आपल्याला उलटपालट करून तळून घ्यायचा आहे. अर्धवट असा तळून झाला का त्यामध्ये जे आपण मिठाचं पाणी करून ठेवलेलं आहे ना ते पाणी सोडायचं आहे. पण जास्तही पाणी सोडू नका. फक्त अर्धा चमचा पाणी घेतलेलं आहे तेवढंच पाणी सोडायचं आहे. जर का पाणी जास्त टाकलं तर चिवडा हा खारटही होऊ शकतो. पाणी सोडताना मात्र तेल हे गरम आहे आणि गरम तेलामध्ये आपण पाणी सोडत आहोत हे लक्षात घेऊन थोडं सावधगिरीनेच पाणी टाकायचं आहे. तर मंडळी, आपण मार्केटचा पॅकेटचा चिवडा आणतो त्यावरती सुद्धा वरतून मीठ टाकलेलं नसते. तर अशाच पद्धतीने मिठाचं पाणी सोडून तो सुद्धा चिवडा तळला जातो. भट्टीवाले जे लोक असतात ते सुद्धा अशाच पद्धतीने ह्याच बटाट्यापासून चिवडा करत असतात. तुम्ही पाहू शकतात मस्त चिवड्याला रंग आलेला आहे ह्या खिसला आणि मस्त कुरकुरीतही दिसत आहे. त्यानंतर झाऱ्यावरती घेऊन पूर्णपणे तेल निथळून मगच ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने तुम्ही पाहू शकतात किती कुरकुरीत हा चिवडा दिसत आहे आणि बाकीचा राहिलेला खीस सुद्धा अशाच पद्धतीने तळून घ्यायचा आहे. राहिलेला खीस हा तळून घेत आहे. तोपर्यंत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या देवदर्शन किचनवरती तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. या ठिकाणी संपूर्ण हा जो बटाट्याचा खीस आहे, दोघं बटाट्याचा खीस तळून झालेला आहे. त्यानंतर एक मीडियम साईजची वाटीने एक वाटी शेंगदाणे सुद्धा तळून घेते. तुमच्या चवीनुसार शेंगदाणे थोडे कमी अधिकही तुम्ही वापरू शकतात. शेंगदाणे तळत असताना मात्र गॅस अगदी कमी ठेवा आणि कमी गॅसवरती मस्त खमंग होईपर्यंत हे शेंगदाणे असे लालसर रंगावरती येईपर्यंत तळून घेतलेले आहे. त्यानंतर अर्धी वाटी कढीपत्त्याची पानं सुद्धा तळून घ्यायची आहे. कढीपत्ता तळून झालेला आहे कसं ओळखायचं, असं कढीपत्त्याचं पान घ्यायचं, ते कुचकरायचं. लगेच कुचकरलं मस्त कुरकुरीत हा कढीपत्ता तळला गेलेला आहे. त्यानंतर पूर्णपणे तेल निथळून कढीपत्ता सुद्धा कढईच्या आतून काढून घ्यायचा आहे. आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हा खीस आपण तळून घेतलेला आहे. त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहे, कढीपत्त्याची तळलेली पानं टाकायची आहे. सोबतच मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली साखरही तुम्ही टाकू शकतात पाव चमचा आणि आमचूर पावडर किंवा सायट्रिक ॲसिड बारीक करून तीही वापरू शकतात. थोडासा आंबट आणि तिखट गोड असा चिवडा तुम्हाला हवा असेल तर, नाही तर प्लेन चवीचा चिवडा हवा असेल तर फक्त एवढंच साहित्य घाला आणि मिक्स करून घ्या. तुम्ही पाहू शकतात अगदी झटपट साध्या सोप्या पद्धतीने आपण हा मार्केटचा महागडा चिवडा घरीच बनवलेला आहे. किती सोपी पद्धत आहे चिवडा बनवण्याची. पद्धत आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. आता मी तुम्हाला चिवड्याचा आवाजही ऐकवते. किती कुरकुरीत झालेला आहे म्हणजे आवाजावरून तुमच्या लक्षात नक्कीच येईल. मग पुन्हा भेटू मंडळी नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.